मंडळी, हे आहे सूर्यदेवाचे मंदिर, जिथं सूर्याचे पहिले किरण याच्या गर्भगृहात पोचतात आणि जिथं आहे सूर्यदेवाची अशी मूर्ती जी हवेत तरंगते. या मंदिराचं रहस्य असं आहे की या मंदिराची स्थापना करण्यासाठी टोटल 12 वर्ष लागले आणि इथं कामगार होते 12,000. या मंदिराच्या शिखरावरती 52 टन वजन असलेलं एक चुंबक होतं. असं चुंबक जे येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांना स्वतःकडे खेचून घेत असत आणि इथंच समुद्रात जहाज ते पलटी होत असत. याच्यासाठीच इंग्रज अधिकाऱ्यांनी याचं ब्लॅक पगोडा असं पण नाव ठेवलं होतं. 1984 साली या जागेची म्हणजे या वास्तूची वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये नोंद झाली आहे. याच्यावरून समजते की आपल्या भारतातील लोक किती ज्ञानी, किती बुद्धिमान होते. तुम्हाला पाठीमागे जे चक्र दिसतं, हे चक्र आपल्याला हुबेहूब घड्याळाचा जो टाइम आहे तो टाइम सांगतं. तर चला मंडळी, याची माहिती घेऊया. तर मंडळी, पुरीमध्ये असल्यामुळे आपल्याकडे भरपूर वेळ पण आहे आणि आपल्याकडे फिरायला पण भरपूर ठिकाण आहेत. तर आता आपण ते राजारामपूर गाव बघितलं, त्याच्यानंतर आपण आता म्हटलं सन कोणार्क जे टेम्पल आहे तिथं जाऊया. आता आपला मित्र अमित भाऊ, निखिल भाऊ जर थोडासा विश्रांती घेत आहे, तर आता थोडंसं अंतर बाकी आहे. आपण तिकडे जाऊया, तिथली पूर्ण माहिती घेऊया आणि आपल्याला परत आज बीच बघण्यासाठी पण जायचं आहे. तर सगळी अपडेट तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहील. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. हिंदू धर्मातील 4 धामपैकी एक पवित्र धाम असलेलं पुरी जगन्नाथ पण इथं आपण आलो होतो. आपला 2 दिवसाचा स्टे होता. तिथं स्टे झाल्यानंतर आपण म्हटलं तर कुठलं परिसर निहाळायचा, तर आपल्याला समजलं की इथं एक चांगलं मंदिर आहे सूर्यदेवाचं, तिकडे जाऊया. तर साधारणतः एक अर्धा तास लागतो ते येण्यासाठी. तिथून तुम्ही आलं, तुम्ही तुमची कार पार्क करू शकता. 50-60 रुपये तुमच्या पार्किंगचे पैसे घेतात. थोड्याशाच अंतरावर तुम्ही जाण्यासाठी रिक्षा पण घेऊ शकता. रिक्षावाले तुमच्याकडून 5-50 रुपये घेतील किंवा तुम्ही चालत पण जाऊ शकता. कोणार्क मंदिराकडे जाताना तुम्हाला असं मोठं मार्केट लागेल, तुम्ही इथून वस्तू घेऊ शकता. इथल्या लोकांनी ह्या बनवल्या पूर्णपणे हँडमेड वस्तू आहेत. तुम्हाला जर तिकीट घ्यायचं असेल तर ऑनलाईन घ्या, तुम्हाला फक्त 35 रुपयात तिकीट पडेल. ब्लॅक न घ्यायचं म्हणलं तर 50 रुपये आणि लाईनीत थांबायचं म्हणलं तर 40 रुपये. आपण कॅशलेस केला, QR स्कॅन करायचा, बाजूला QR दिला, त्या QR वर तुम्हाला 35 रुपीज मध्ये तिकीट निघून जाईल. मस्तपैकी फोन पे थ्रू तुम्ही करू शकता. इथं बघू शकता तुम्ही गर्दी किती भाई, भरभर माणसं आली. आपण मला जर लांब जावा, लांब फिरायला गर्दी नसेल, कुठं पण जावा, तुम्हाला सगळीकडे फुल गर्दी दिसेल. बघा पाठीमाग आपल्याला नाही इकडं भाई विषय म्हणजे ज्याचं कॅशलेस आहे त्याला सुविधा सोपी. इकडं अजिबात गर्दी नाहीये आणि तुम्ही इकडे बघू शकता जे कॅश ज्यांनी व्यवहार केला किंवा त्यांनी QR काढलं त्यांना इकडे आपण ऍप वरनं स्कॅन केलं तर डायरेक्ट चलो. बघू शकताय, हेच ते आहे कोणार्क टेम्पल. भरपूर आक्रमण झाले, काय झालं तरी अजून त्याची अवस्था बऱ्यापैकी व्यवस्थित दिसत आहे. कोणार्क सूर्य मंदिर हे कधी बांधलं गेलं याची पूर्ण माहिती या शिलापटावरती म्हणजे इथं तुम्हाला दिसतंय समोर लिहिलेलं आहे. साधारणतः इसवी सन 13व्या शतकात या मंदिराची स्थापना करण्यात आली. त्यावेळेचे जे पहिले राजा होते, गंग वंशाचे जे नरसिंहदेव प्रथम हे राजे होते, त्यांनी या मंदिराची स्थापना केली होती. इथं आपल्याला असं दिसून येते. हे मंदिर म्हणजे सूर्यदेवाचा रथ होता. समोर त्याला 7 घोडे आणि साईडनं तुम्हाला त्याचे जे चाक दिसत आहे त्याची जी सेम प्रतिकृती आहे. या चाकाच्या माध्यमातून इथं आपल्याला एक्झॅक्ट टाइम काय आहे ते दिसतं. तुम्ही बघू शकता. हे पुढं त्याची जाण्याची जी एंट्रन्स आहे, पण इथं काही कारणास्तव आपल्याला आतमध्ये जाता येत नाही, इथं बंद केलं आहे. तर आपण पूर्ण परिसर साईडनं पाहूया. 1903 साली इथलं जे इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेचा जो इथला इंग्रज अधिकारी होता तो पाहणी करायला आला होता आणि त्यांना असं सांगितलं की या मंदिराची पडझड होऊ नये म्हणून मंदिराच्या पूर्ण आतमध्ये वाळू भरून टाकले आणि तिथले सगळे जे दरवाजे आहेत ते पूर्ण पॅक केले. आपल्याला फक्त बाजूने आता मंदिराचं जे नक्षीकाम केलंय, ज्या त्यावेळेच्या कला होत्या इथल्या ओडिसाच्या लोकांच्या, त्या आपल्याला निदर्शनास येतात. तुम्ही बघू शकता इथं पूर्ण दगडांवरती त्यांनी कोरीव काम केलेलं आहे. पुराणात असं सांगितलं जातं की नरसिंहदेव प्रथम यांच्या मातोश्रींनी असे आज्ञा दिली की इथं सूर्यदेवाचं पण एक मंदिर झालं पाहिजे, कारण त्यांच्या पिताश्रीनं आपले श्री जगन्नाथ प्रभू यांचं जे मंदिर आहे त्यांनीच ते बांधलं होतं. तर त्यांच्या आईच्या आग्रहास्तव त्यांनी हे सूर्यदेवाचं मंदिर बांधण्यासाठी सांगितलं होतं आणि हे बांधण्यासाठी त्यांना साधारणतः 12 वर्ष लागले. इथं तुम्ही आल्यानंतर गाईड घेऊ शकता. तुम्हाला गाईड ही पूर्ण माहिती समजावून सांगेल, जेणेकरून आपल्याला तरीच काही माहिती नसेल तरी गाईड थ्रू तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल. तुम्ही इथं बघू शकताय, इथं तिच्या हातात आरसा आहे आणि हे सगळं पूर्ण दगडावरती त्यांनी शिलालेखावरती काम केलेलं आहे. जसंच आहे तसं एकदम ॲक्युरेट.
अशी आख्यायिका आहे की भगवान विष्णू श्रीकृष्ण यांचे पुत्र सांब यांनी या मंदिराची स्थापना केली आहे. तर याचा इतिहास असा आहे की नारद मुनी यांनी सांब देवाला थोडस उकसवलं आणि जलक्रीडा करण्यासाठी गोपी करलं. हे पाहून भगवान श्रीकृष्ण यांना क्रोध आला आणि त्यांनी त्याला शाप दिला की तू जितका दिसण्यासाठी सुंदर आहेस, तुझं रूप खूप विचित्र होईल आणि तुला सगळे लोक तुझा त्याग करतील. आणि याच्यासाठी सोल्युशन म्हणून श्री देव सांब यांनी विविध ऋषीकडे जाऊन त्याचा उपाय शोधला. तर एका ऋषीने, कटक ऋषीने त्याला सांगितलं की तू सूर्यदेवाची 12 वर्षे आराधना कर, तर तुला ते सूर्यदेव पावतील आणि मग तुझा ते पूर्ण कुष्ठरोग जो आहे तो नष्ट होईल. तुम्हाला समोर दिसत हे आहे सूर्यदेवाच्या रथाचं चक्र, म्हणजे जो चाक आहे तो. याच्यावर 24 तासाचा पूर्ण जो आहे समतोल जो सांगितला आहे. प्रत्येक जे तुम्हाला 2 घड्या दिसत आहेत साईडच्या, त्याच्यामध्ये 90 मिनिटाचं अंतर आहे. 90 मिनिटं म्हणजे 1.5 तास. आणि याची गणना अशी केली जाते 12 ते 3, 3 ते 6, 6 ते 9, 9 ते 12, परत 12 ते 3, म्हणजे टोटल हे 24 तासाचा घड्याळ आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे दिसत आहेत ते तुमचे मिनिट आहेत आणि मधला 1 तास आहे, म्हणजे 12 ते 1.5, 1.5 ते 3, 3 ते 4.5, 4.5 ते 6, असं टोटल तुम्हाला हे 24 तासाचं घड्याळ आहे. आणि हे ॲक्युरेट घड्याळ आहे. तुम्ही कधी जर तिथं गेलात तर बरोबर मधोमध तुमचं बोट जर ठेवलं किंवा ती काठी जर ठेवली तर जिथं सावली पडेल त्या ठिकाणी तुमचं टोटल डिस्टन्स म्हणजे टोटल टाइम चेक करायचा. ॲक्युरेट तुम्हाला तो टाइम दिसेल. तुम्हाला हे इथले जे गाईड असतात ते तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतील. आता हे जे गाईड आहेत तेच आपल्याला तीच माहिती सांगत आहेत. या चाकामध्ये तुम्हाला टोटल 8 काट्या दिसतील आणि हे सेम चित्र आपल्याला 10 रुपयाच्या नोटवरती बघायला भेटतं. आपण चेक करू शकता. इथं 10 रुपयाची नोट पकडा आणि हा तुम्ही व्हिडिओ मध्ये चेक करा. तुम्हाला टोटल हे सेम फोटो मध्ये हे तुम्हाला बघायला भेटेल. या चक्रामध्ये टोटल 8 काटे आहेत आणि प्रत्येक काट्याच्या मधोमध तुम्हाला 1.5 तासाचा गॅप बघायला भेटेल. म्हणजे समजा वरून जर तुम्ही मोपलं तर 12 ते 1.5 तासाचा गॅप झाला. 1.5 ते 3, 3 ते 4.5, 4.5 ते 6, असं टोटल याच्यामध्ये 90 मिनिटाचा गॅप ठेवलेला आहे. आणि हे तुम्ही बघू शकता इथं आलेले लोक जे आहेत ते पूर्ण इथं फोटोचा वगैरे आनंद घेत आहेत. आणखी एक आश्चर्य म्हणजे या मंदिराच्या मेन गर्भगृहात एक भगवान सूर्यदेवाची मूर्ती हवेत तरंगत आहे. याचं मागचं रिझन आजपर्यंत कोणाला कळलं ना. असं म्हणलं जातं की याच्या आतमध्ये चौकड लोहचुंबक चिटकवला आहे आणि त्याच्यामुळे ते मूर्ती जी आहे ते हवेत तरंगली जाते. खरं काय खोटं काय, ज्यावेळेस हे पूर्ण मंदिराचा जो मेन दरवाजा उघडला जाईल त्याच वेळेस आपल्याला समजेल. काही काळानंतर इथं भरपूर लोकांचे आक्रमण झाले, सत्तांतर झालं, भूकंप झाले. इथं कडला चंद्रभागा नदी असल्यामुळे कधी कधी पाण्याचा जास्त फ्लो असल्यामुळे इथल्या मंदिराची पडझड पण झाली. आणि याच्या मंदिराच्या जवळ 52 टन वजनीचे लोखंडाचं लोहचुंबक होतं. त्याच्यामुळे इथल्या बहुतसे जहाज वगैरे जे होते ते पाण्यात डुबायचे किंवा त्यांची जी दिशा आहे ती भटकायची. याच्यावरून लोकांचं काही काही नाव ब्लॅक आगोडा पण ठेवलं होतं. आणि इंग्रजांनी याच्यावर जे होतं ते 52 टन लोखंडाचं जे चुंबक ते त्यांनी पाडून टाकलं होतं खाली. महाराष्ट्र जब राजा ने बोला था महाराष्ट्र जमीन पे 12 साल लगेगा बनाने के लिए, 1200 कारीगर को भी दिया था. 12 साल होना 2 दिन बाकी था. मंदिर तो बन गया. मूर्ति के ऊपर जो सिंबल में लगता है ना, तो लगाने के लिए 2 दिन टाइम था. जो 1200 कारीगर ने लगाने के लिए गया वो भी लगाया नहीं पाया. वहाँ सिंबल खींचेंगे कि खींचेंगे नहीं, इधर नहीं चल पाया. मेन मिस्त्री है, मिस्त्री का उनसे मारा तो बाप बेटा का दोनों को देखा ही नहीं हुआ था, क्योंकि राजा इधर आके रख दिया था किसी मांगे उसको स्कूल पे उसको पीछे से बोला तेरा बाप नहीं आ रहा है, तो दोस्त लोग बोले तेरा बाप नहीं आ रहा है, ऐसा बेकार बात बोला. वो आके उसके माँ को बोला माँ मेरा दोस्त लोग ऐसा बोलते, मेरा पिताजी नीचे वहाँ कर लेंगे बस बाहर से थे इस शाम को क्या झूठ क्या है ना ले जाऊंगा देखने के लिए तुझे बोलते. पिताजी को मैं पहचान नहीं कैसे, क्योंकि मेरे को जन्मा था तो मेरे को नहीं देखा, उन्हें मेरे को भी नहीं देखा. तो तू एक काम कर, घर का कुत्ता को लेके जा, उसकी मिठाई फल बना के दिया मांग पानी में बांध गमछा में बांध के, जब भी जाएंगे पिताजी को उसको खाने के लिए देंगे तो फिर सबको मालूम हो जाएगा घर क्या है हमारा. तो घर जब भी आया कुत्ता भूखने लगा मालिक को देख के, बोल नहीं पाएगा. मीठा जब दिया आदमी को खाने के लिए दिया तो बोल दिया भाई वो बेटा तू कहाँ से लाया इसको, मेरा माँ ने बनाया दिया, मेरा बाप का नाम तुम्हारा है, मैं उनका पुत्र है धर्मपुर देता है राजा बोला था गर्दन काट देंगे बस 2 दिन का अंदर में. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर कधी ओडिशाला यायचा प्लॅन करत आहात तर या
मंदिराला नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र मंडळीला अवश्य शेअर करा. तर पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद.